जळगाव जिल्ह्यामध्ये महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे। महायुतीतले जिल्ह्यातले भाजपचे नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे एक प्रकारे संकेतच दिलेत। जिल्ह्यातल्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात थेट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याबाबत आता साशंकता निर्माण होतीये। महायुतीमध्ये जिल्ह्यात फूट पडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। जळगावात निवडणुकांपूर्वीच महायुतीत मिठाचा खडा। तीनही पक्षाच्या नेत्यांचे स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत। पाचोरा भडगाव मतदारसंघात महायुतीत फूट पडण्याची तीव्र शक्यता। जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीतील राजकारण हे चांगलंच तापलं असून जिल्ह्यातील भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत। आपल्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यांना भाजपने पक्षात घेतल्यानं पाचोरा भडगाव या मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मतदारसंघात थेट स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे भाजपनेही या मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे भाजप व शिवसेनेमधील संघर्ष हा वाढलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने युतीबाबत मार्ग न निघाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत आम्ही तयार असल्याचं स्पष्ट केलंय। ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युतीतच लढणार आहोत। आमची भूमिका आहे ती आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत, पण काही ठिकाणी टोकाचे काही भूमिका असतील, जमतच नसेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत, स्वबळावर त्या ठिकाणी लढणार आहोत। आणि हे करत असताना मित्रपक्षावर फार टोकाची टीका करायची नाही, अपशब्द वापरायचे नाही, ही सुद्धा आचारसंहिता आमची ठरलेली आहे। पण शक्यतोवर आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत। जिथे जिथे शिवसेना भाजपची युती होत असेल तिथे शिवसेना भाजपची युती होईल आणि जिथे जिथे कार्यकर्त्याला वाटतं की स्वबळावर लढावं तिथे स्वबळावर लढतील, अशी परिस्थिती सगळीकडे आहे। आणि मला तरी असं वाटतं की स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतले जातील हे दोघं पक्ष मान्य करतील, पण तरी सुद्धा शेवटचे निर्णय हे तिघ जण घेतील। जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जातील। ज्या ठिकाणी समजा शक्यच नसेल तर वरिष्ठांची चर्चा करून तिन्ही पक्षाचे जे काही प्रमुख नेतेगण आहेत त्या नेत्यांची चर्चा करून त्यात योग्य तो मार्ग काढला जाईल। निघाला तर चांगली गोष्ट आहे, नाही निघाला तर निवडणुका या सगळ्यांना लढवण्यासाठी या तयारच आहेत। पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दिलीप वाघ यांना भाजपने पक्षात घेऊन आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप आमदार किशोर पाटील यांनी केला असून त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण स्वबळावर लढवणार असल्याची जाहीर घोषणा किशोर पाटलांनी केली आहे। आणि त्यामुळे शिवसेना भाजप मधल्या वादाचा परिणाम हा जिल्ह्यातील इतरही मतदारसंघांमध्ये होण्याची शक्यता असून त्यामुळे जिल्ह्यात युतीमध्ये निवडणूक लढवल्या जाण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही। माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे। शिवसेना ही स्वबळावर आहे। मला असं झाकून लपून मला कधीच चालत नाही। बघू, करू, युती, विचार विनिमय करू, या विचारांचा मी अजिबात नाही। महायुतीबाबत तीनही नेत्यांचे पहिलं वाक्य हे युतीमध्ये लढवण्याचं असलं तरी नंतरचं वाक्य मात्र परिपूर्ण स्वतंत्र व स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीचे संकेत देणारे आहेत। त्यातच शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी आपली मनातील खदखद व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकला चलोरेचा निर्णय जाहीर केल्यानं
भाजप व शिवसेना यांच्यातील दोर हा ताणला गेलाय आणि त्यामुळे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडण्याची शक्यता असून महायुतीतील तीनही वरिष्ठ नेते मात्र आता याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।